श्री स्वामी समर्थ. आपण आज बघणार आहोत डाळ मूग डाळ कचोरी. त्यासाठी लागणारं साहित्य: मूग डाळ, मैदा, लसूण अद्रक पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड, जिरे, बडीशेप, चवीपुरतं मीठ. आपण डाळीला पाण्यात भिजू घालणार आहोत 5 मिनिटं. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ, चाळून घेऊ पीठ आपण व्यवस्थित, कारण की त्यात जी घाण असणार आहे ती निघून जाईल. पिठात थोडं तेल टाकायचं आहे की त्याच्यामुळे आपला बुंडा असा व्यवस्थित होईल. नंतर ते तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे. मळून बुंडा त्याचा तयार करायचा आहे. व्यवस्थित असा बुंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपला उंडा व्यवस्थित मळून झाला आहे. तो आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि जी डाळ भिजू घातलेली आहे ते मिक्सरमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता कढईत तेल टाकून त्यात जिरे, बडीशेप चांगली परतून घेऊ. नंतर ती वाटलेली लसूण अद्रक त्यात टाकू. तेच लाल चांगलं होऊन देऊ. थोडीशी हळदी टाकू त्याच्यात आपण. आता जी डाळ काढलेली मिक्सर मध्ये ती आपण चांगली परतून घेऊ. सगळा ब्राऊन कलर येऊपर्यंत परतल्याच्या नंतर आपल्याला त्याला 2 वाट्या बेसन टाकायचं आहे. 1 वाटी डाळ आणि 2 वाट्या बेसन. बेसन आता लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवर त्याला परतून घेणार आहोत. आपलं बेसन असं एकदम लाल परतून झालं आहे. त्यात लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. नंतर त्यात कोमट पाणी टाकून ते आपल्याला सारण करायचं आहे. आपलं आता सारण झालेलं आहे. आता ते छोटे गोळे करून त्यात भरून घेणार आहोत. आता आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत. आता आपले सगळे गोळ्या तयार झालेले आहेत. तरी ते आपण हलक्या हाताने लाटून घेऊ, जेणेकरून आपली व्यवस्थित फुगेल आणि ती एकदम मंद आचेवर जे तेल आहे गॅसवर ठेवलेलं एकदम गार तेलात आपल्याला ते टाकायचे आहे. आणि बाकीच्या सगळ्याही आपल्याला त्यात टाकून घ्यायच्या आहेत.
अशा आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत त्यात. सगळ्या टाकल्याच्या नंतर त्याला थोडा मध्यम मीडियम गॅस करून चांगल्या फुगूस तर आपल्याला तळायच्या आहेत. थोडस तेल त्याच्या हळूहळू टाकायचं आहे आपल्याला आणि पलटी केल्याच्या नंतर त्याला ब्राऊन कलर येऊस तर आपल्याला पलटी करायचं आहे. तर थोडा आता ब्राऊन कलर यायला तयार झाला आहे. व्यवस्थित असा एकदम कुरकुरीत अशा लागणार आहेत ह्या कचोऱ्या. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. कचोरी ही आपल्याला आणखीन वरच्या अंगावर खालच्या अंगावर फिरवायची आहे. आता आपल्या कचोरीला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. तो आता डार्क पर्यंत आपल्याला थोडा गॅस करायचा आहे जेणेकरून त्याला कलर लवकर ते व्यवस्थितरित्या झालेले आहेत. आणि त्या